मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं गेल्या वर्षी 16 ऑगस्ट 2025 रोजी दुःखद निधन झालं होतं. तेव्हा त्या छोट्या पडद्यावरील ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेत पूर्णाजी ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होत्या. ज्योती चांदेकर यांच्या निधनाची बातमी समोर येतात संपूर्ण कला विश्वाला मोठा धक्का बसला होता. आजही ठरलं तर मग मालिकेच्या सेटवरती आणि या मालिकेत ज्योतिताईंना मिस केलं जातं. प्रत्येक कलाकार त्यांची आठवण काढताना दिसतायत. ज्योती चांदेकर यांच्या निधनाचा सगळ्यात मोठा धक्का बसला होता तो म्हणजे त्यांची मुलगी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिला. आईच्या अचानक निधनाने तेजस्विनी पंडित खूपच भावुक झाली होती. अशातच आता आईला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आहे. त्या निमित्ताने तेजस्विनी पंडित हिने आईसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये ती लिहिते, आई, 1 वर्ष झालं तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखं राहिलं नाही. आय एम सॉरी, तुला थँक्यू म्हणता आलं नाही. ज्योती चांदेकर आणि तेजस्विनी पंडित या मायलेकीने मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. आईने इंडस्ट्रीत 50 वर्षांहून अधिक काळ काम केलं. नाटकापासून सुरू झालेला हा प्रवास त्याने आजवर बऱ्याचशा मालिका आणि चित्रपटांमध्ये देखील काम केलंय. मी सिंधुताई सपकाळ या सिनेमासह गुरु, ढोलकी, तिचा उंबरठा, पाऊल वाटा, सलाम, सांजपर्व अशा चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. याशिवाय त्यांनी छोट्या पडद्यावरील तू सौभाग्यवती हो, छत्रीवाली, ठरलं तर मग अशा मालिकांमध्ये काम केलं आहे.